जसं की तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही हे पहिले प्रोजेक्ट बांधले होते तिथे आता सर्व लोक वगैरे पण सर्व राहायला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि याच्याच पुढे देखील आपले नवीन नवीन फेज येत आहेत. याच लाईनीमध्ये आपले नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत. अच्छा, आम्ही हा एरिया पूर्णपणे ऑलरेडी डेव्हलप करून सोसायटी हँडओव्हर करून दिलेली आहे. सर्व डॉक्युमेंट वगैरे या प्रॉपर्टीचे सर्व काही क्लिअर आहेत. CC रेरा वगैरे सर्व याचा आलेला आहे. सर्व लोनची जबाबदारी आम्ही घेणार. तुम्हाला प्रॉपर सरकारी बँकेचं आणि नॅशनलाइज बँकेचं आम्ही लोन करून देणार. आता हे जे तुम्ही बघतात हे सेंट झेवियरचं इंग्लिश मिडियमचं हायस्कूल आहे. तर ते आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. प्रोजेक्टच्या बाहेर अगदी 2 मिनिटाच्या वॉकेबलवर तुम्हाला हे रिक्षा स्टँड दिसतंय. हा एक टी पॉइंट आहे जिथून आपण कुठेही जाऊ शकतो, अटल सेतूला आणि इकडे पुणे गोव्याला. हे सायवर्ड सिटी पॅराडाईज ग्रुप जे मी तुम्हाला बोललो, ते टॉवर तुम्ही बघू शकता. जवळपास 35 माळाचा तो टॉवर आहे. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, सेंट वेलफेअरची शाळा, सर्व मुलं वगैरे. आणि ह्या तुम्ही बस बघू शकतात, NMTच्या बसेस वगैरे या कंटिन्यू चालू असतात. नवी मुंबईचा सर्वात मोठा डिमार्ट आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 5 मिनिट अंतरावर आहे. पनवेल स्टेशनपासून मॅडम आपल्या प्रोजेक्टपर्यंत जायला जास्तीत जास्त तुम्हाला 7 ते 8 मिनिट लागतात. आपण फक्त 1 BHK 27 लाखापासून देतो आहेत. जे आपलं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय, आपला युटिलिटी, डेव्हलपमेंट चार्जेस, सोसायटी कन्व्हिनियन्स चार्जेस, पार्किंग वगैरे ॲम्युनिटीज, हे सर्व मी तुम्हाला या 27 लाख रुपयामध्येच अगदी करून देणार आहे. नमस्कार, लाईफ इन तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी पनवेलमध्ये प्रोजेक्ट पाहण्यासाठी आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोजेक्टबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. या प्रोजेक्टमधील फ्लॅटची प्राईस काय आहे, हे प्रोजेक्ट कुठे आहे, हे सर्व सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता आपण प्रोजेक्ट पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि आता हे गणेश सर आपल्याला सर्व पूर्ण प्रोजेक्ट दाखवणार आहेत. तर सर, आता आपल्या पहिल्या प्रोजेक्टचं नाव सांगा, काय आहे ते? आपल्या प्रोजेक्टचं नाव जय मल्हार आहे. जसं की तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही हे पहिले प्रोजेक्ट बांधले होते तिथे आता सर्व लोक वगैरे पण सर्व राहायला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि याच्याच पुढे देखील आपले नवीन नवीन फेज येत आहेत. याच लाईनीमध्ये आपले नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत. अच्छा, सर्व सोसायटी वगैरे आम्ही त्यांना फॉर्म करून दिलेली आहे. ओके, म्हणजे आता ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला फ्लॅट वगैरे पण पाहायला मिळणार? हो मॅडम, नक्की नक्की तुम्हाला फ्लॅट वगैरे पण दाखवतो. आणि आपला मेन जो गेट आहे या प्रोजेक्टचा पण ते पण बघूया. हां, ठीक आहे. चला, तर आता आपण डायरेक्ट मेन गेटच्या इथे जाऊया आणि तिथून पाहूया की प्रोजेक्ट कसं आहे ते. नक्की मॅम, नक्की. आता तुम्ही हा बघू शकतात, हा आपल्या सोसायटीचा मेन गेट आहे जिथून आपली एंट्री होते. तर इथे सर्व लोक वगैरे राहिलेले आहेत. आम्ही हा एरिया पूर्णपणे ऑलरेडी डेव्हलप करून सोसायटी हँडओव्हर करून दिलेली आहे. आणि याच लाईनीमध्ये पुढे अजून आपला एक नवीन फेज सुरू होतोय, जो की आपण आता बघूया. तिकडे जाऊ आपण आता नवीन फेजमध्ये. तर ही जी बिल्डिंग दिसते याच्याच पाठीमागे आपला फेज आहे आणि हा वाला रोड आहे त्या पाठीमागच्या फेजवर जायला. तर आता आपण इथून जाऊया. आपल्याला जे प्रोजेक्ट बघायचं आहे त्या प्रोजेक्टवर जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने आपण तिथे जाणार आहोत. तर चला, आता आपण बघूया की ते प्रोजेक्ट कसं आहे ते. तर ही पण आपण बिल्डिंग बघू शकतात, ही पण आपणच बांधलेली आहे, हँडओव्हर केलेली आहे. तिथे सर्व लोक वगैरे राहायला आलेले आहेत. ओके, तर असेच आम्ही प्रत्येक लँड इथे डेव्हलप करत चाललो आहे. आता इथे बघू शकतात, इथे आपण ऑलरेडी लँड डेव्हलप करून इथे कन्स्ट्रक्शन करून इथे लोक वगैरे सर्व राहायला आलेले आहेत. आणि त्याच्याच फ्रंटलाच आपला दुसरा आता फेज चालू आहे. आणि हा देखील तुम्ही बघू शकता, याचं पण ऑलमोस्ट आता काम झालेलं आहे. अच्छा, तुम्ही इथलच्या सोसायटी वगैरे बघता, एकदम मस्त आहेत, सुटसुटीतपणा आहे प्रत्येक बिल्डिंगमध्ये. असं पण नाही की एका बिल्डिंगच्या बाजूला बिल्डिंग आहे. हां, बरोबर आहे. नाही, एकदम मस्त आहे. एकदम म्हणजे सोसायटी पूर्ण तयार झालेली आहे आणि लोक पण राहायला आलेली आहेत. हो, आणि आपण रोडचं पण अंतर बघू शकता 2 सोसायटीमध्ये. हा पूर्णपणे सिमेंटचा रोड आहे तिथून तर इथपर्यंत, त्यामुळे एकदम व्हेंटिलेशन वगैरे इथे चांगलं आहे. आता मॅडम तुम्ही ही बिल्डिंग बघू शकता, इथे ऑलमोस्ट आता सगळं काम वगैरे झालेलं आहे. इथे 4 महिन्यामध्येच लोक इथे राहायला देखील येतील. आणि इथे देखील आपल्याकडे रेडीमध्ये फ्लॅट्स काही अवेलेबल आहेत. जर रेडीमध्ये कोणाला अवेलेबल पाहिजे असेल तर. ही ऑलमोस्ट सगळी सेल आउट झालेले आहेत. बट काही ज्यांना एकदम रेडीमध्ये काही फ्लॅट पाहिजे तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. आणि ही जी बिल्डिंग आहे याच्याच अपोजिटला आता हा आपला नवीन फेज सुरू होतोय, जो की जय मल्हारच्याच नावाने आहे. जे तुम्ही बघू शकता, डिगिंगचं वगैरे सगळं काम चाललेलं आहे अतिशय जोरामध्ये. आणि इथे जे फ्लॅट असणार आहे ते कसे असणार आहेत, म्हणजे 1 BHK, 2 BHK, 1 RK, म्हणजे कशा प्रकारचे असणार आहेत? हो मॅम, सांगतो. इथे आपण बघायला गेलात ना, इथे आपल्याला 1 RK देखील भेटणार, 1 BHK देखील भेटणार आणि 2 BHK देखील भेटणार. त्यामध्ये देखील खूप मोठमोठे एरिया आहे त्याच्यामध्ये. आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे या प्रॉपर्टीचे सर्व काही क्लिअर आहेत. CC रेरा वगैरे सर्व याचा आलेला आहे, त्यामुळे आम्ही याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे? हो, सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहे आणि प्रॉपर रेरावाली प्रॉपर्टी आहे. कोणतीही ग्रामपंचायत गावठीवाली प्रॉपर्टी नाही आहे. इथे कोणाला घर घ्यायचं असेल तर
इथे लोनची प्रोसेस कशी असणार आहे? नक्की मॅम, आपल्याकडे जर बघायला गेलं ना सगळी लोनची जबाबदारी सगळी आम्हीच घेणार. अच्छा, ठीक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज नाहीये. ओके. सर्व लोनची जबाबदारी आम्ही घेणार. तुम्हाला प्रॉपर सरकारी बँकेचं आणि नॅशनलाइज बँकेचं आम्ही लोन करून देणार. ओके. फायनान्स पतपेढीमध्ये लोन करून मतलब नसतं मॅडम, नाही का? मग एक प्रकारे कोणत्या कोणत्या बँका असतील याच्यामध्ये? आपल्याकडे बघितलं ना मॅडम, SBI, HDFC, कोटक, महिंद्रा, हे म्हणजे असं सर्व कॅनरा वगैरे अशा सर्व नॅशनलाइज बँकेचा 25 नॅशनलाइज बँकेचा आपल्यासोबत टायअप आहे. त्यामुळे लोनची वगैरे काही काळजी करायची गरजच नाही. ओके सर, या प्रोजेक्टपासून काय काय जवळ आहे ते जरा आता सांगा मला. हां मॅम, नक्की. आता आपलं पहिली गोष्ट मॅडम, प्रोजेक्टचं लोकेशन एकदम प्राईम आहे. अच्छा, तुम्ही जर इथे थोडंसं एकदम 5 मिनिट पुढे ड्राईव्ह करून गेलात ना, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक सरकारी हॉस्पिटल भेटेल, जिथे सर्दी खोकल्यापासून ते मोठमोठ्या लेवलच्या सर्जरीज देखील होतात. अरे वा. म्हणजे असं सरकारी हॉस्पिटल आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओके. आणि अजून बघितलं तर मॅडम, इथून तुम्ही पुण्याला बरोबर 1-2 तासामध्ये जाऊ शकतात. लोणावळा वगैरे तुम्ही इथून इझिली ॲक्सेस करू शकतात. अच्छा, आणि जर कधी तुम्हाला मुंबईला जायचं म्हणलं तर अटल सेतूने तर तुम्ही 25 मिनिटांमध्ये मुंबईला पोहोचणार. म्हणजे पुणे आणि मुंबई असं या प्रोजेक्ट पासून एकदम जवळ आहे. म्हणजे जर अगदी, कोणी बरोबर. पुण्याला कामाला असेल तर इथून ते जाऊ शकतात इझिली. मॅम, इथून पुन्हा देखील जवळ आहे आणि मुंबई देखील तुम्ही इथे 25 मिनिटांमध्ये अटल सेतूने जाऊ शकता. ओके सर, इथे पाण्याची सुविधा कशी आहे? मॅडम, आपण इथे बघितलं ना तर आपण पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण म्हणून संस्था आहे, त्या दोघांच्या आपण पाईपलाईन इथून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पाण्याचं अगदी 24 तास काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. पाणी झालं, लाईट बिल झालं, प्लस तुमचं रजिस्ट्रेशन झालं, स्टॅम्प ड्युटी, हे सर्व, आणि तुमचं लोन देखील झालं, ह्या सर्व गोष्टी आम्हीच करून देणार. त्याच्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. ती सर्व जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवून द्या. इथे तर हे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये तर काम दिसते, म्हणजे काम सुरू झालेलं आहे. हो. पण आता इथे कशा प्रकारचे फ्लॅट तयार होणार आहे त्याचा सॅम्पल फ्लॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे का? नक्की मॅडम, मी तुम्हाला दाखवतो ना. चला. ओके, चला. तर आता आपण सॅम्पल फ्लॅट पाहायला जाऊया. मॅडम, तुम्ही बघू शकता हा आपला जयमदाचा सॅम्पल फ्लॅट. अच्छा. हा एवढा मोठा तुम्हाला हॉल भेटतोय. ओके. हॉलला पण अशी चांगल्या प्रकारची गॅलरी भेटते. आता हा खूप मोठा स्पेशियस हॉल तुम्हाला हा इथे मिळतोय, तुम्ही बघू शकता. प्लस हे किचन आहे. किचनचा देखील प्लॅटफॉर्म वगैरे तुम्ही बघू शकता, किती मोठ्या प्रकारचा किचन आहे. किचनला पण आपण गॅलरी प्रोव्हाइड केलेली आहे आणि एरिया पण बघू शकता खूप मोठा आहे. आपण टॉयलेट बाथरूमला सर्व पण टाईल्स वगैरे आहेत. इकडे आपण आपला मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता. मास्टर बेडरूम देखील किती मोठा आहे. प्लस त्याला देखील आपण गॅलरी दिलेली आहे. ओके, इथे पण गॅलरी आहे का? येस मॅम, इथे गॅलरी पण आहे. प्लस मास्टर बेडरूमला तुमचं टॉयलेट आणि बाथरूम पण आहे. अच्छा, आणि हा एरिया कितीचा आहे? हा एरिया मॅडम 610चा आहे. 610चा एरिया. इथे कोणालाही बुक करायचं असेल तर रेट काय असणार आहे आपला? मॅडम, इथे आपल्या 27 लाखापासून 1 BHK सुरू होतो. जसे जसे आपले वेगवेगळे एरिया आहेत तसा आपला रेट वेगवेगळा आहे. अच्छा. आता मॅडम, तुम्ही सॅम्पल फ्लॅट तर बघितला. आता आपल्या प्रोजेक्ट पासून काय काय जवळ आहे, ज्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टला खास बनवतात त्या आता मी तुम्हाला दाखवतो. तर हा वाला आहे आपला टी पॉइंट. आता इथून जर आपण राईट मारला ना, हा सरळ आपला कनेक्ट होतो अटल सेतूला, उरण, उल्वे, पुष्पकनगर. आणि इकडून जर आपण लेफ्ट मारला तर हा रोड जातो आपला पुणे आणि गोवाला. म्हणजे हा एक टी पॉइंट आहे जिथून आपण कुठेही जाऊ शकतो, अटल सेतूला आणि इकडे पुणे गोव्याला. अटल सेतूने जर आपण गेलो तर तुम्हाला माहितीच आहे, आपण 20 मिनिटांमध्ये मुंबईमध्ये पोहोचतो. तर हा बेनिफिट आहे आपल्या प्रोजेक्टच्या लोकेशनचा. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली पनवेल टू उरणची एक लोकल ट्रॅक होतोय, जो की आता येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आता पनवेल स्टेशनला एक CST सारखं मोठं स्टेशन बनवायचं काम सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये 4 नवीन ट्रॅक पडतात, जे की तुम्हाला दिसतीलच. एक आपला पनवेल टू उरण आहे, एक आपला पनवेल टू JNPT आहे, एक आपली पनवेल टू कर्जत लाईन आहे आणि एक आपली पनवेल टू पेन लाईन आहे. तर या 4ही लाईन आपल्याला नाही बोललं तरी पण आपल्याला 5 ते 6 महिन्यामध्ये हे सुरू झालेलं बघायला मिळते. आता ही जी तुम्हाला सगळी ओपन लँड दिसते आहे, ही सर्व हायवेच्या बाजूला आहे पहिली गोष्ट. त्यामुळे ही सर्व ओपन लँड ताज, रिलायन्स, टाटा या सर्वांनी घेऊन ठेवलेली आहे. जसं आता एअरपोर्ट सुरू होईल तसं तसं हळूहळू इथे आता 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स वगैरे इथे सर्व सुरू होणार. कारण बाहेर देशातून लोक इथे येणार, दुसऱ्या राज्यातून लोक इथे येणार. त्यांच्या राहणीमानासाठी आजूबाजूला 5 स्टार हॉटेल्स पाहिजेत आपल्या एअरपोर्टच्या बाजूला. त्याच्यामुळे सर्व काही तुम्हाला इथे येत्या 4 ते 5 वर्षामध्ये सर्व तुम्हाला इथे 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स वगैरे, कमर्शियल कंपनी झालं, IT कंपनी झालं, हे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत हे मुंबईचे खूप मोठे मोठे ब्रँड आहेत. जवळपास नाही बघायला गेले तरी यांचे खूप भारतामध्ये अख्ख्या यांचे प्रोजेक्ट चालू असतात. तर हा जो आपल्याला उजव्या हाताला दिसतो आहे हा एक मॅरेथॉन म्हणून मुंबईचा खूप मोठा ब्रँड आहे. यांचे जवळपास 34 ते 35 माळाचे टॉवर इथे आता हे बांधतायत.
लेफ्ट साईडला बघितलं तर तुम्हाला सायवर्ड सिटी, पॅराडाईज हा ग्रुप दिसेल. तर हे मोठे मोठे बिल्डर सगळे याच लाईनीला का येत आहेत, तर आता इथून येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हा एरिया खूप डेव्हलप होणार आहे. त्यामुळे या लाईनीमध्ये तुम्हाला सर्व असे मोठमोठेच बिल्डर दिसतील. हे सायवर्ड सिटी, पॅराडाईज ग्रुप जे मी तुम्हाला बोललो, जे टॉवर तुम्ही बघू शकता, जवळपास 35 माळ्याचा तो टॉवर आहे. म्हणजे हायवेच्याच बाजूला खूप मोठे मोठे असे प्रोजेक्ट आहेत. हो मॅम, हायवेच्याच बाजूला आहेत. आणि या सरळ लाईनीमध्ये खोपोली कर्जतपर्यंत तुम्हाला सर्व असे मोठमोठे प्रोजेक्ट दिसतील. अच्छा. तुम्ही हा जो टॉवर बघतायत हा अरियानचा प्रोजेक्ट आहे. पूर्ण मुंबईमध्ये हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे अरियानचा. 3000 घरांचा हा प्रोजेक्ट आहे अरियानचा. आता हे आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 5 मिनिटाच्याच अंतरावर तुम्हाला इथे रिलायन्स मार्टचा मोठा पॉईंट दिसतोय. अरे वा. हा, आणि इथेच आहे ना समोर? हो मॅडम, हे काय इथेच रिलायन्स मार्टचा पॉईंट आहे, तो पण मोठा आहे. जस्ट रिलायन्स मार्टच्याच अपोजिट तुम्हाला इथे नवी मुंबईचं सर्वात मोठं डीमार्ट इथे बघायला भेटतंय. अरे म्हणजे दोन्ही साईडला, एका साईडला डीमार्ट आणि एका साईडला रिलायन्स मार्ट. हो मॅम, अगदी बरोबर. खूप मस्त आहे. आणि हे डीमार्ट देखील मॅडम नवी मुंबईचा सर्वात मोठं डीमार्ट आहे. इथे पार्किंग वगैरे खूप साऱ्या सुविधा आहेत इथे. आता तुम्ही हा जो रोड बघतायत हा आपला जुना मुंबई पुणेचा हायवे आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेअरिंग ऑटोज, NMTच्या बसेस वगैरे इथे तुम्हाला कंटिन्यू चालू असणार, जे की पनवेल स्टेशनवरून आपल्या प्रोजेक्टपर्यंत असणार. इथून सरळ गेले की तुम्हाला खोपोली कर्जतला तुम्ही हा रोड जातो. तर हा वाला जो तुम्ही रोड बघतायत हा आपला जुना मुंबई पुणेचा हायवे आहे. आणि तुम्ही इथे या रोडवर देखील बघू शकता तुम्हाला कंटिन्यू अशाच शेअरिंग ऑटोज, NMTच्या बसेस वगैरे तुम्हाला कंटिन्यू इथे 5-5 मिनिटाला चालू बघायला भेटतील, ज्या की आपल्या पनवेल स्टेशनपासून ते आपल्या प्रोजेक्टपर्यंत जातात. हा जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे हा आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. म्हणजे कोकणामध्ये जाताना तुम्हाला इथूनच जावे लागणार. तुम्ही बघू शकता शेअरिंग ऑटोज वगैरे इथे कंटिन्यू आहेत. आता इथे मॅडम जो हा तुम्हाला चिखलेचा बोर्ड दिसतो आहे हे आपलं पनवेल टू कर्जत लाईनीमधलं चिखले नावाचं स्टेशन आहे. हे आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी ते अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 1.5 किलोमीटर म्हणजे आपण मॅडम वॉकेबल पण देखील जाऊ शकतो. हे आता चिखले स्टेशन येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आता मागच ABP माझा वगैरे न्यूज आल्या होत्या, तर येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये हे चिखले स्टेशन सुरू होत आहे, जे की आपलं पनवेल टू कर्जत लाईनीमधलं आहे. तुम्ही आपल्या प्रोजेक्टच्याच अपोजिट साईडला किंवा अगदी जवळच तुम्ही बघू शकतात हा इंडिया बुल्स म्हणून एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे. तो देखील आपल्या जमिनीचं तिथे आजूबाजूचं सगळं डेव्हलपमेंट करतोय. तर आजूबाजूला तुम्हाला सर्व असे मोठेच बिल्डर बघायला मिळते. आता हे जे तुम्ही बघतात हे सेंट झेवियरचं इंग्लिश मिडियमचं हायस्कूल आहे. सेंट झेवियर्स म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे. तुम्हाला प्रत्येक लोकेशनला यांचे हायस्कूल दिसतीलच. तर ते आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता हा जो तुम्हाला डोंगर दिसतो आहे याच्याच खाली जर तुम्हाला त्या छोट्या छोट्या बिल्डिंगा दिसत असतील तर तो वादवाचा प्रोजेक्ट आहे. जवळपास 450 एकरमध्ये तिथे वादवा ती लँड डेव्हलप करतो आहे. तुम्हाला आता हा जो पॉईंट दिसतो आहे आपला मुंबई पुणेच्या एक्सप्रेसवेला कनेक्ट करायचा पॉईंट आहे, जो की हा रोड सरळ जाऊन खाली मुंबई पुणेच्या एक्सप्रेसवेला लागतो. आता हे आपल्या प्रोजेक्टच्याच बाहेर अगदी 2 मिनिटाच्या वॉकेबलवर तुम्हाला हे रिक्षा स्टँड दिसतंय. हे रिक्षा स्टँड तुम्हाला इथे कंटिन्यू शेअरिंग ऑटो चालू असतात, जे की तुमच्या शेअरिंग ऑटोज कंटिन्यू आपल्या पनवेल स्टेशनला वगैरे जात असतात. आणि हे आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 2 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे. आता इथून आपल्या प्रोजेक्टची एंट्रन्स होते. तुम्ही इथे बघू शकतात सर्व काही मार्केट वगैरे आहे. इथे शेअरिंग ऑटोज वगैरे देखील चांगल्या प्रकारचे इथपर्यंत येतात. सर्व गोष्टीची तुम्हाला इथे उपलब्धता भेटेल. कोणतीही गोष्ट तुम्हाला इथे कमी पडणार नाही, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. वरून देखील शेअरिंग ऑटोज येत आहेत. ही अगदी पनवेल स्टेशनपासून ते इथपर्यंत याचे 15 रुपये घेतात. आता हे तुम्ही बघू शकतात फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं विद्यापीठ आहे. इथे सर्व लेवलचे शिक्षण होतात. आणि याच्याच पुढं जर आपण बघितलं तर एक सेंट वेलफेड म्हणून देखील खूप मोठी इंग्लिश मिडियमची शाळा आहे. म्हणजे हा पूर्ण एक एज्युकेशन हबच आपल्याला प्रोजेक्टपासून एकदम जवळ बघायला भेटतो. तुम्ही इथे बघू शकतात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, सेंट वेलफेडची शाळा, सर्व मुलं वगैरे. आणि ह्या तुम्ही बस बघू शकतात NMTच्या बसेस वगैरे ह्या कंटिन्यू चालू असतात. तर तुम्ही बघू शकता अशा रिक्षाज वगैरे शेअरिंग, अशा काळे पिवळी इकोज वगैरे ह्या कंटिन्यू चालू असतात. आता सर्कल आहे आणि इकडे आपली प्रॉपर्टी होती. आपण इथे आता मगाशीच गेलो होतो. तर अगदी आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण इथपर्यंत आलो. आणि हा सर्कल आहे, इथून आपण मुंबई पुणेच्या एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो. आजूबाजूला बघू शकता शॉप्स वगैरे सर्व काय आहे. तर आपण बघू शकता हा नवी मुंबईचा सर्वात मोठा डीमार्ट आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 5 मिनिट अंतरावर आहे. फक्त 5 मिनिट. सर्व पार्किंगला वगैरे सर्व इथे सुविधा उपलब्ध आहेत. आपण इकडून आलोत आणि येता येता आपण डीमार्ट बघितलं, जे की नवी मुंबईचा सर्वात मोठं डीमार्ट आहे आणि ज्याचं आपण आता बघितलं ते.
आणि हा वाला जो रोड आता चालला आहे आपला गोवा पेन अलिबाग तिकडे हा रोड चालला आहे. अच्छा. आता ही जी ST वगैरे चालली आहे हा रोड आपला पनवेल स्टेशनला जातो आहे, जो की आपल्या गोवा रोडच्या अपोजिटला आहे. तुम्हाला जर इथे दिसत असेल तर इथे आपला रिलायन्स स्मार्टचा मोठा पॉईंट देखील आहे. प्लस तुम्ही हा जो ब्रिज बघता आहात हा आपला अटल सेतूला ब्रिज डायरेक्ट जातो. तिथून आता DMart-वरून आलो तो आपला जुना मुंबई पुणेचा हायवे आहे जिथून आपण आता आलो आहोत. तर हा नवी मुंबईचा सर्वात मोठा चौक आहे ज्याला पळासपे फाटा बोलतात. का तर इथून 4 मोठे हायवे जातात. आपण बघितला एक आपला गोवा पेन अलिबाग इकडे जातो, एक आपला पनवेल स्टेशनला जातो, एक आपला अटल सेतूला जातो आणि एक आपला जुना मुंबई पुणे हायवे. तर असे 4 मोठे हायवे इथे आहेत म्हणून हा नवी मुंबईचा सर्वात मोठा चौक बोलला जातो. हा आपला नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो की जवळपास 7,000 एकरमध्ये पसरलेला आहे. जिथपर्यंत तुम्ही बघताय तिथपर्यंत हा पूर्णपणे एअरपोर्ट आहे. आता येत्या 3 महिन्यामध्ये म्हणजेच मार्च 25मध्ये आपल्या कार्गोच्या फ्लाईट इथे सुरू होणार आहेत. मग कार्गोच्या जशा फ्लाईट सुरू होतील त्यानंतर आपल्या डोमेस्टिक इंटरनॅशनल अशा फ्लाईट आता इथे हळूहळू सुरू होणार आहे. आणि या एअरपोर्टचं वैशिष्ट्य असं आहे की हा महाराष्ट्रामधला सगळ्यात नंबर 1 म्हणजे मोठा एअरपोर्ट आहे आणि पूर्ण इंडियामधून 2 नंबरला ह्या एअरपोर्टचा नंबर येतो. त्यामुळे आपलं घर अशा एअरपोर्टच्या ठिकाणी आहे जो की आपला महाराष्ट्रामधला सर्वात मोठा एअरपोर्ट आहे. आणि हा एअरपोर्ट अगदी आपल्या प्रॉपर्टीपासून बघायला गेलं तर अगदी 7 ते 8 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर पडतो. कसा वाटला प्रोजेक्ट? एकदम मस्त प्रोजेक्ट आहे. अच्छा ओके. पहिली गोष्ट तर आपण जो प्रोजेक्ट बघून आलो आहोत तो पूर्णपणे MSRDC नैना रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे. हां, त्याच्यामुळे तसं डॉक्युमेंटचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपण पूर्णपणे लीगल प्रॉपर्टी तुम्हाला हँडओव्हर करतो. ठीक आहे. आता जवळपास बघितलं तर मॅडम असं नाही की आपला पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्याच लाईनीमध्ये आपण बघितलं JM म्हणून. आता आम्ही हा फेज 1 होता, हा फेज 1 आम्ही बनवून कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर परत आम्ही हा फेज 2 बनवला होता JM. तर असे दोन्ही फेजेस आम्ही बनवून कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच लाईनीमध्ये पुढे आपण आता हा फेज 3 बनवत आहोत. त्यांना सर्व गोष्टी आपण जसं बोललो होतो तसं त्यांना सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर हा आपला फेज 3चा लेआउट आहे. आता याच्यामध्ये मॅडम पूर्णपणे आपण टोटल 4 बिल्डिंग बनवतो. ही आपली बिल्डिंग नंबर 1 आहे, ही बिल्डिंग नंबर 2 आहे, ही बिल्डिंग नंबर 3 आहे आणि ही बिल्डिंग नंबर 4 आहे. इथे जे तुम्हाला मध्ये जी जागा दिसत आहे इथे आपण ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. स्विमिंग पूल झालं, जिम झालं, क्लब हाऊस, पार्किंग वगैरे, गार्डन वगैरे, मंदिर वगैरे ह्या सर्व ॲम्युनिटीज आपण इथे दिलेल्या आहेत. सर तुम्ही आता हे मला प्रोजेक्ट दाखवले हे पनवेल रेल्वे स्टेशन पासून किती अंतरावरती आहे? मॅडम तुमचा उत्तम प्रश्न होता. आता जोही माणूस घर घेणार तो स्टेशनची कनेक्टिव्हिटी बघणारच बरोबर. पनवेल स्टेशनपासून मॅडम आपल्या प्रोजेक्टपर्यंत जायला जास्तीत जास्त तुम्हाला 7 ते 8 मिनिट लागतात. आणि तुम्ही तर आता बघितलंच कंटिन्यू शेअरिंग ऑटो चालू होत्या, NMTच्या बसेस वगैरे चालू होत्या आणि आपल्या इकोज वगैरे पण चालू असतात. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्ही आता मला हे सर्व दाखवलं तर त्याप्रमाणे रेट सुद्धा असणार आहे. नाही मॅम तुमचा प्रश्न बरोबर होता. आता एवढी सर्व कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन बघून कोणालाही रेट जास्त वाटणारच. परंतु आपण जास्त रेट न देता आपण फक्त 1 BHK 27 लाखापासून देतो आहेत. 27 लाखापासून सुरू होतं. आता मॅडम हे जे 27 लाख रुपये आपले आहेत यामध्ये आपलं ऑल इन्क्लुडिंग असणार आहे. म्हणजे आपलं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय, आपलं युटिलिटी, डेव्हलपमेंट चार्जेस, सोसायटी कन्व्हिनियन्स चार्जेस, पार्किंग वगैरे ॲम्युनिटीज हे सर्व मी तुम्हाला या 27 लाख रुपयामध्येच अगदी करून देणार आहे. खूप छान आहे. तुम्ही आता मला 1 BHK 27 लाख रुपये सांगितलं तर आता याचा एरिया किती असणार आहे सर? नक्की मॅम. आता मॅडम आपण जर एरिया बघितला ना आपल्याकडे जवळपास 550 पासून ते 650 पर्यंत 1 BHKचे एरिया आहेत. जसे जसे एरिया व्हेरिएबल होणार तशी आपली प्राइस कमी जास्त होणार. ठीक आहे. आता जो आपला 550चा एरिया आहे मॅडम हा मी तुम्हाला 27 लाखामध्ये देतोय जो की ऑल इन्क्लुझिव्ह जसं तुम्हाला मी मगाशी बोललोच. आणि मॅडम जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2 BHK देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, 1 RK देखील अवेलेबल आहे. आता जो प्रोजेक्ट बघितला जिथे लोक राहायला आलेले तिथे रेडीमध्ये फ्लॅट अवेलेबल आहेत का? हो मॅम तिथे थोड्या प्रमाणात आपल्याकडे फ्लॅट अवेलेबल आहेत रेडीमध्ये जे पाहिजे असेल तर. आणि एखादं 6 महिन्याच्या 4 महिन्याच्या अशा पोझिशनमध्ये पाहिजे असतील ज्याची म्हणजे पूर्णपणे बिल्डिंग आता उभी राहिलेली आहे त्याचे नॉर्मल छोटे मोठे कामं चाललेले आहेत तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फ्लॅट अवेलेबल भेटून जाईल. आणि जे की आता आपला फेज 3 आता सुरू होतोच आहे जो की आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तर फ्लॅट अवेलेबल असणारच आहेत. सर तुम्ही मला जे काही प्राइस सांगितले त्याच्यामध्ये कमी होईल की नाही? नक्की मॅम चांगल्या लेवलचं निगोशिएशन होईल. आता जसं तुम्हाला माहितीच आहे आता डिसेंबर चालू आहे त्यामुळे इयर एंड असल्यामुळे आमच्या कंपनीने खूप बेस्ट टू बेस्ट ऑफर काढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर साईट व्हिजिट करा, लवकरात लवकर बुकिंग करा आणि जे पण कस्टमर फर्स्ट व्हिजिट आणि फर्स्ट बुकिंग करेल इथे आल्या तर त्यांना अगदी बेस्ट टू बेस्ट प्राईजमध्ये डिस्काउंट भेटून जाईल.
आता सरांनी तर आपल्याला पूर्ण इन डिटेल सांगितलं आहे. जय मल्हार प्रोजेक्ट कुठे आहे, आपण तिथे कसं जायचं आहे आणि इन डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि इथे 1 BHK 27 लाखापासून सुरू होतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट दाखवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.